तुम्हाला या गोष्टीबद्दल माहितीच असेल असं गृहीत धरते. मी नुकतीच गावाकडून आली आहे. आमची माती आमची माणसं म्हणून आमच्या माणसांना मी पुण्याला येण्याचा खूप आग्रह केला, पण कोणी आलं नाही. मग शेवटी माती का होईना मी सोबत घेऊन आले. माझ्या या 2 कुंड्यांमध्ये तुम्ही आधी मेथी आणि धणे पाहिले असतील, म्हणजे कोथिंबीर पाहिली असेल, पण आज मी भेंडी आणि गवारीच्या बिया घालणार आहे. एका कुंडीमध्ये माती पसरून घेतली, थोडं पाणी घातलं आणि मेथी आणि भेंडीच्या बिया घातल्या. त्यांना छान झाकून घेतलं आणि पाणी घातलं. ह्या गोष्टी मी कुठे आधी शिकली नाही आहे किंवा रिसर्च केलं नाही आहे, पण जे लहानपणापासून बघत आली आहे तेच आज प्रयोग करते आहे. या मातीचा सुगंध खरंच खूप भारी होता. आजकाल बाल्कनीमध्ये भाज्या लावण्याचा ट्रेंडच सुरू आहे. एवढ्याशा भाज्यांमध्ये आपलं काही भागणार नाही हे माहिती आहे, तरीसुद्धा स्वतः लावलेल्या भाज्या खाण्याचा आमचा हा अट्टहास. शौनकने सुद्धा त्याची 2 भेंडीची झाडं वेगळ्या कुंडीमध्ये लावली आणि नंतर मी धणे आणि मेथी परत एकदा लावते. त्यावर पण थोडीशी माती घातली आणि पाणी घातलं. आता ह्या भाज्या कधी एकदा उगवतील असं झालंय. उगवल्यावर तुम्हाला सुद्धा दाखवेन. तोपर्यंत बाय.